हा पुणे महानगरपालिकेचा बोर्ड बघा आणि त्याच्यावरती स्पष्ट इशारा आहे. ही पुणे महानगरपालिकेची मालमत्ता आहे. अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. मग माझा सरळ प्रश्न पुणे महानगरपालिका आयुक्त साहेबांना, तुमच्या बोर्डच्या समोर हे काय चाललंय? ही छोटी मोठी गोष्ट नाही. सरकारी जागेवरती एवढा मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम कुणी टाकला? कोणाच्या परवानगीने टाकला? परवानगी आहे तर ती जनतेपुढे दाखवा आणि परवानगी नसेल तर कारवाई अजूनपर्यंत का नाही? आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता सरकारी भिंतीचा भाग हे तुटलेला दिसतोय. पोकलेन काम करताना दिसते, डंपर येताना आणि मुरुम खाली करताना दिसतात. आता प्रश्न असा, ही जागा पुणे महानगरपालिकेची असेल तर पुणे महानगरपालिकेची भिंत कुणी तोडली? ती तोडण्याची परवानगी कुणी दिली? आणि परवानगी नसेल सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल होणार की नाही? आणखीन एक गंभीर बाब, या मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली झाडे देखील दाबलेली दिसत आहे. झाडांचे नुकसान झाले का? पर्यावरण विभाग पाहणी करणार का? वृक्ष प्राधिकरण कारवाई करणार की? मुरुमाखाली झाडे दाबली आणि नियम ही सामान्य नागरिकांनी 2 पत्रे पुढे टाकली, 2 फूट शेड वाढवले, फुटपाथ वरती काही ठेवले तर अतिक्रमण विभागाची गाडी तत्काळ पोहोचते. पण इथे काय? पोकलेन आहे, डंपर आहेत, मुरुमाचा डोंगर आहे, भिंतीचे नुकसान दिसत आहे आणि समोर पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांचा बोर्ड देखील आहे. तरीही कारवाई नाही. मग जनतेने प्रश्न विचारू नये का? कायदा सर्वांसाठी समान आहे की व्यक्ती बघून बदलतो? पुणे महानगरपालिकेला आमचा थेट प्रश्न, ही जमीन नेमकी कुणाच्या मालकीची आहे? सदर ठिकाणी मुरुम टाकण्याची लेखी परवानगी कुणाकडे आहे? पुणे महानगरपालिकेच्या भिंतीबद्दल तोडफोड करण्याची परवानगी कुणी दिली? पोकलेन आणि डंपरचा वावर या जागेमध्ये कुणाच्या आदेशाने झाले? झाडांचे नुकसान झाले आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर हे अतिक्रमण असेल तर ते हटवण्यासाठी पुणे महानगरपालिका कोणत्या दिवसाची वाट पाहत आहे? महापालिका आयुक्त साहेब, बोर्ड लावणं सोपं आहे. त्या बोर्डवरती लिहिलेला कायदा अंमलात आणण्याची हिंमत दाखवा. कायदा जर सामान्य नागरिकांसाठी आहे तर तोच कायदा प्रभावशाली व्यक्तींसाठी देखील असला पाहिजे. सरकारी जागा कोणाची खाजगी मालमत्ता नाही, ती जनतेची मालमत्ता आहे. तुमच्या परिसरात ही सरकारी जागेवरती अशा प्रकारे अतिक्रमण होत असेल तर तक्रारी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा त्याचा संपूर्ण अर्जाचा नमुना व्हिडिओच्या शेवटी जोडलेला आहे. धन्यवाद.